ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही बातम्या। आशिया चषकातील पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला। टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या बळावर पाकिस्तानवर 4 ओव्हर्स आणि 7 विकेट्स राखून विजयाची नोंद केली। या विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत मैदानावर शेकहँड केलं नाही। सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना शेकहँड करतात, मात्र सामना संपल्यानंतर भारतीय संघ थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि संपूर्ण संघ ड्रेसिंग रूममध्ये जात दार लावून घेतलं गेलं आणि पाकिस्तानचा संघ हे संपूर्ण दृश्य फक्त पाहत राहिला। यावरनं चांगलाच वाद रंगलाय। नहीं ठीक है, कोई बात नहीं सर। देखो कैसा है, इट्स आई फील few things in life are ahead of sportsman spirit also, and I've already answered it. I've told it at the presentation as well that we actually stand with all the victims of Pahalgam terror attack, and we stand with their families also, express our solidarity also. As I said at PC that we dedicate this win to our brave armed forces who took part in Operation Sindoor, and as they continue to inspire us all, we'll try our best whenever given an opportunity to inspire them as well, if possible. तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत नाही पैशासाठी। भगतसिंग राजगुरूचं नाव घेता ना तुम्ही, अशफाकुल्ला खान वगैरे जे फासावर गेले देशासाठी, आणि तुम्ही फक्त शेक हँड केल्या नाही। याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना। बघा त्यांनी शेक हँड केला नाही। हा काय उत्तर झालं का? पेलगामच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं, आणि त्यासाठी नाचक्की केली काल देशाची।